बंडखोर खासदारांच्या विरोधात उद्धव ठाकरेंनी चांगलीच कंबर कसलेली आहे। हिंगोली, वाशिम आणि यवतमाळच्या दौऱ्यानंतर उद्धव ठाकरेंनी आज जो दौरा केलेला आहे तो होता परभणीचा आणि धाराशिवचा। यावेळेला त्यांनी परभणीचे बंडखोर खासदार संजय जाधवांवर जोरदार निशाणा साधला। वाघाचं कातडं पांघरलेला गद्दार अशा शब्दात त्यांनी संजय जाधवांवर निशाणा साधला। मात्र संजय जाधवांनी थेट उद्धव ठाकरेंवर टीका करणं टाळलं। तर जिल्ह्यात 400 कोटींच्या विकासाचं प्लॅनिंग असताना आपल्याकडे केवळ 3 कोटींचा निधी होता असं सांगताना संजय जाधवांनी आपल्या बंडखोरीचं समर्थनही केलं। गद्दार शेवटी गद्दारच असतो। गद्दाराने किती उड्या मारल्या तरी त्याचं नुसतं वापरा आणि फेका एवढाच बिंद्याचा उपयोग आहे। आपल्या विरुद्ध लढवायचं, पैसे देऊन माणसं फोडायची। बरं माणसं कशी की आता एक एक माणसं जी तुम्ही मेहनतीने तयार केली त्यांचं करिअर उद्ध्वस्त करून टाकायचं। आता हा गद्दार पुन्हा परभणीमध्ये तोंड दाखवायला जागा शिल्लक आहे। म्हणजे एक माणूस संपला, बाजूचा संपला, त्याच्या बाजूचा संपला, सगळी आपली माणसं संपून टाकायची, कोणी प्रतिस्पर्धी ठेवायचा नाही। तसाच उद्या या मिंदेचा कार्यक्रम होणार आहे। जोपर्यंत त्याचा उपयोग आहे तोपर्यंत मिंदेला डोक्यावरती घेऊन फिरतील आणि उपयोग झाला तर विसर्जन करून मोकळे। कुठल्याही दौऱ्यामध्ये हा गद्दार नव्हता। उद्धव ठाकरेंनी आमच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं। मला पत्रकारांनी विचारलं, म्हटलं बरोबर आहे, जर लक्ष दिलं असतं तर तुमच्या भानगडी आम्हाला कधीच कळल्या असत्या। लक्ष नाही दिले, माझी चूक झाली। लक्ष द्यायला पाहिजेच होतं, पण यापुढे तुम्ही लक्ष द्यायचंय। हा जो तुम्ही माझ्याकडे चाबूक दिलेला आहे आसूड, महात्मा ज्योतिराव फुलेने जो म्हटलंय शेतकऱ्याचा आसूड, तसा आसूड आहे। आणि हा चाबूक तुम्ही मला दिलात, पण मी तुमच्याकडे परत दिलाय, कारण हे चालवण्याचं काम तुम्ही करायचंय। हे चालवण्याचं काम तुम्ही करायचंय। दरम्यान या सगळ्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी टीका केलेली असताना संजय राऊत देखील त्यांच्यासोबत होते आणि संजय राऊतांनी देखील बंडखोर खासदारांवर टीका करताना काय म्हटलेलं आहे ते आपण पाहूया। तेव्हा संजय राऊत हे देखील सध्या या त्यांच्या दौऱ्यावर आहे। वाघाचं कातडं पांघरलेला गद्दार असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं होतं आणि संजय देशमुख यांच्यावर जी टीका केलेली होती राऊतांनी, त्यांनी देखील या टीकेला उत्तर दिलेलं आहे। अरे हा पत्र्याच्या घरात राहणारा साधा शिवसैनिक आज कुठे राहतो? 2000 कोटीचा मालक आहे म्हणून मला कोणीतरी सांगितलं। शिवसेना या 4 अक्षरामुळे मिळालेली ही ताकद आहे। शिवसेना या 4 अक्षरामुळे आणि ठाकरे कुटुंबामुळे। तो असं म्हणतो मला चापटी मारून दाखवा। अरे चापटी काय तुला तुडवणार आम्ही? मला चापटी मारून काय दाखवा? ऑपरेशन तुडवा हे त्यासाठीच आहे। गद्दार दिसला की तुडवा हे आमचं ऑपरेशन आहे, हे शिवसेनेचं ऑपरेशन आहे आणि त्यासाठी कोणत्याही आदेशाची गरज नाही। हा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला आदेश आहे। संजय राऊत तर ते काय हम तो इतने बेशरम है कि वो शर्म भी हमसे शर्माती। संजय राऊत बद्दल बोललं तर बरं होईल। आता ते माणूस मला म्हणते की हे दारू पीत होते। अरे राऊत साहेब तुम्हीच म्हणतात, तुमच्या घरी कधी पाणी तरी पिले का विचारा बरं मला। मी तुम्हालाच मी एकदा दोनदा त्या सामनाच्या जिथं तुम्ही बातम्या तयार करता तिथं बसून पिवळं पाणी पित होते तुम्ही। तुमच्या मायच्या इमानदारी सांगा, तुझ्या लेकरा शपथ घेऊन सांग म्हणा। मी तरी माझ्या लेकरा शपथ घेऊन सांगतो की मी आयुष्यात कधी बाटलो नाही आणि बाटणार बी नाही।